नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. आणि मुलांनो, महावितरण महाघोटाळा पार्ट नंबर 2. येस, महाघोटाळ्याचा पार्ट नंबर 2. आता मुलांनो खरंच मोठा प्रश्न पडला आहे आणि वेळ लावलंय यांनी, खरंच वेळ लावलंय पोरांनो. म्हणजे पहिली गोष्ट, रिझल्टचा एवढा वेट केला, त्याच्यानंतर रिझल्ट असा विचित्र फॉर्मॅटमध्ये आला. IBPSचा फॉर्मॅट, लँडस्केप, त्याच्यावरचा तो वॉटरमार्कचा जो प्रकार, त्याच्यानंतर खाली डिजिटल सिग्नेचर ती मिसिंग आहे. वॉटरमार्क आहे पण तो थोडासा समवट असं वाटतंय की नॉर्मलपेक्षा थोडा डिफरंट आहे. आणि जो लँडस्केप फॉर्मॅट ओव्हरऑल जेवढे पण रिझल्ट आहेत, आधीचे पण PDF तुम्ही बघितल्या पण असतील, ZDPच्या वगैरे जे IBPSच्या आहेत, त्यांचा कास्ट कॅटेगरी वाईज त्यांचे जेवढे कॉलम्स असतात तेवढे कॉलम्स अवेलेबल नाही आहे. म्हणजे मी आता जस्ट ZDPचा एक रिझल्ट जस्ट गो थ्रू केला पोल्युशन डिपार्टमेंटचा रिलेटेड टू IBPS. त्याच्यात त्यांनी लिटरली फर्स्ट पेजवर सांगितलंय की GK किती मार्क्सचं होतं, बुक किपिंग म्हणजे अकाउंट्स किती मार्क्सचं होतं, त्याची टोटल किती झाली, त्याचे मेरिट किती आलं, त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज सगळं सेपरेट दिल्यानंतर मग प्रत्येकाचा स्कोर दिलेला आहे, रँक दिलेला आहे. आता इथे आपल्याला 510 हे मुलांशिवाय काहीच कळत नाही आपला नेमका रिझल्ट किती आहे, किती मुलांनी एक्झाम दिली होती, काय झालं, खूप सारे क्वेश्चन मार्क आहेत. तर सर तुमचं काय म्हणणं आहे, हा 100% फ्रॉड आहे का? मुलांनो, 100% सांगणं चुकीचं आहे. जसं मी आधी पण बोललो होतो की न्यायाधीश नाहीये मी, आपण लढूया. नक्कीच डाऊट घेण्याचे खूप सारे पॉईंट आहेत. त्याच्यात अजून एक मोठा पॉईंट आलेला आहे पोरांनो, रिझल्ट आला आणि रिझल्ट गेला कुठं गेला, हाच मोठा प्रश्न आहे पोरांनो. गुगलवर महावितरणचं टाईप केलं तुम्ही किंवा महाडिस्कॉम, ती वेबसाईट सेमच तुम्हाला येईल. महाडिस्कॉम जर टाईप केलं तर अरे बापरे, सगळ्यात आधी तर मला हे वॉर्निंग वाचूनच थोडंसं हसू आलं. हेच वॉर्निंग देत आहे फ्रॉड बद्दल. काय सांगा, आता तुमच्याच फ्रॉड बद्दल चर्चा चालू आहे, तुम्ही वॉर्निंग देता इग्नोर फ्रॉड. इग्नोर फ्रॉड SMS जर कन्सिडर केलं तर मी तर म्हणतो यांनी सगळ्यात आधी याच्यावर टाकावं की इग्नोर फ्रॉड रिझल्ट फ्रॉम अवर एंड. आमच्याकडनं दिलेल्या फ्रॉड रिझल्टला इग्नोर करा. आता ठीक आहे, चला याच्या पुढे जाऊया आपण. याच्यात आपण लेटेस्ट अपडेटमध्ये जर गेलो तर इथे 15 जानेवारी 2025 लॉटरी सिस्टमचा प्रकार जो पण आहे, इट इज नॉट रिलेटेड टू JAA, ज्युनियर अकाउंट असिस्टंटशी रिलेटेड नाही आहे. आणि बापरे, बाकी काहीच दिसत नाही 15 तारखेचं, काहीच नाही, इट इज गायब. पोरांनो, वेबसाईटवर ना गायब झालंय. आणि वेबसाईट तर सगळे तुटून पडतात रिझल्ट बघायला, तेव्हा वेबसाईट डाऊन होते, सर्व्हर डाऊन होतं. तिथं परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन आहे, त्याच्यात काही नवीन नाही आहे. त्याच्यानंतर असे खूप साऱ्या मुलांनी अप्रोच केला आतापर्यंत की सर आमचं सिलेक्शन झालं किंवा आमच्या ओळखीमध्ये कोणाचं सिलेक्शन झालं, 1 रुपया पण दिला नाही. 100% मुलांना झालं असेल. 510 फ्रॉडच आहेत असं मी कधी म्हणतच नाहीये. आपण काय म्हणतोय की याच्यात फ्रॉड असण्याचे चान्सेस का बरं वाटत आहे की जेवढे सर्कमस्टन्सेस आहे, डिजिटल सिग्नेचर मिसिंग, फॉर्मॅट डिफरंट असणं, तो एक्सेल सारखा फॉर्मॅट वाटणं, जेवढे कॉलम अवेलेबल असतात तेवढे कॉलम नसणं, वेबसाईटवरनं रिझल्ट गायब होणं. आता रिसेंटली एकाचं कमेंट हे पण आलं, सर IBPSचा जो पॅटर्न आहे त्याच्यात असं असतं की आधी अगोदर ते फायनल लिस्ट लावतात, मग सर्व स्टुडंटचे स्कोअर शो करतं आणि मग IBPS क्लर्क, PO, बँकिंगमध्ये असंच असतं सर, रिझल्ट योग्य लागलेला आहे, लवकरच सर्व स्टुडंटला स्कोअर कार्ड पाहायला मिळेल. ओके, वन ऑफ द कमेंट असं होतं. एक्सेप्ट करतो मी, असंही असू शकतं. आमचं म्हणणं काय आहे, मी असं नाही म्हणत की डायरेक्ट आजच कोर्टात जायचं ना, सगळा फ्रॉडच आहे. आधी आम्हाला समजूत द्या. मुलांना तुम्ही पण थोडं शांत डोक्याने विचार करा. म्हणजे काहीतरी झालं डायरेक्टच कोर्टात जाऊन सगळ्यात आधी विचारलं जाईल व्हॉट इज द प्रूफ काय, आम्हाला वाटतंय फॉर्मॅट वेगळा आहे म्हणून आम्हाला वाटतंय फ्रॉड आहे. स्टुडंट, दिस इज नॉट अ व्हॅलिड पॉईंट. दिस इज वन ऑफ द पॉईंट. पण जेव्हा लिगल टर्म्समध्ये, म्हणजे काल लॉयरशी पण कम्युनिकेशन केलं या विषयी, म्हणून तुम्हाला सांगतोय, जेव्हा लिगल टर्म्समध्ये येताना, जेव्हा इव्हिडन्सची गोष्ट येते ना, कॉन्फिडेन्शियल काहीतरी आपल्याकडे फुल प्रूफ इव्हिडन्स पाहिजे. फक्त रिझल्टचा फॉर्मॅट डिफरंट आहे, दिस इज वन ऑफ द प्रूफ, बट दिस इज नॉट अ व्हॅलिड प्रूफ. कळतंय? आतापर्यंत जेवढे पॉईंट्स आपण बघितलेले आहेत 100% ते लढण्यासाठी आपण ते पॉईंट आपण मांडणार, पण तेवढेच पॉईंट फक्त सफिशियंट नाहीये. आता आपली सगळ्यात मेन म्हणजे मागणी काय आहे IBPS कडनं, आम्हाला कम्प्लीट लिस्टला भेटावी. प्रत्येकाचा रिझल्ट, नावानुसार प्रत्येकाचा रिझल्ट सब्जेक्ट वाईज, म्हणजे आपल्याला समजावं कॅटेगरी वाईज आणि टोटल हे समजावं, कट ऑफ किती आहे ते पूर्ण क्लिअरली इन्फॉर्मेशन द्यावी. त्याच्यानंतर आन्सर की आपल्याला त्याची भेटली पाहिजे. आणि जसं TCSची नगर परिषदेची एक्झाम झाली होती, आन्सर की भेटल्यानंतर चॅलेंज करायला सुद्धा टाइम दिला होता. इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ द आन्सर, यू कॅन चॅलेंज देम. तर चॅलेंज करायला पण ऑप्शन द्यावं. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या पाहिजे. आणि मग पोरांनो कोर्टात जायचं वगैरे पुढची स्टेप आहे. पण आधी, सर्वात आधी हा रिझल्ट आला, रिझल्ट गेला, अजूनच चान्स वाढले. आता तर फ्रॉड, म्हणजे मी तर खरंच सांगतो, फ्रॉड म्हणायला किंवा कोर्टात जाण्यासाठी हा सुद्धा एक व्हॅलिड पॉईंट आहे की पहिल्या दिवशी वेबसाईटवर रिझल्ट होता आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट गायब झाला. का बरं झाला? ज्यांचं म्हणणं आहे की IBPS आधी रिझल्ट लावते नंतर मग प्रत्येकाची लिस्ट वगैरे देते,
मग जे IBPS BO क्लर्क वगैरे तुम्ही जे म्हणताय, ज्या स्टुडंटचं म्हणणं आहे की रिझल्ट लावतात, मग ते पुढच्या दिवशी रिझल्ट गायब करतात का वेबसाईटवरनं, याची पण माहिती आम्हाला द्यावी. की पहिल्या दिवशी लावतात, दुसऱ्या दिवशी रिझल्ट गायब करतात. असं पण झालं असेल, असं प्रत्येक एक्झाम मध्ये होत असेल तर समजूया की तो त्यांचा पॅटर्नच आहे. पहिल्या दिवशी रिझल्ट लावतात, दुसऱ्या दिवशी गायब करतात वेबसाईटवरनं. मग आपण समजूया की हा योग्य आहे. मुलांनो, किती पॉईंट्स डाऊट घेण्यासाठी? फॉर्मॅट वेगळा, डिजिटल सिग्नेचर मिसिंग, त्याच्यानंतर वेबसाईटवर येणं, रिझल्ट गायब होणं, त्याच्यानंतर बाकीचे कॅटेगरी वाईज वगैरे आपल्याला सेक्शन पूर्ण डिटेलमध्ये न प्रोव्हाइड करणं, आन्सर की न देणं किंवा चॅलेंज करायला ऑप्शन न देणं, असे खूप सारे पॉईंट आहेत आणि 100% आपण त्याच्यावर लढूया. बऱ्याचशा मुलांनी आतापर्यंत RTI वगैरेचं ऑप्शन सांगितलं की सर प्रत्येकाने RTI फाईल करावं. मुलांना थोडंसं पेशन्स ठेवा, 1-2 दिवसाचं बघूया IBPS काय ऍक्शन घेत आहे किंवा महावितरणवर काय येत आहे. आणि प्रत्येकाने RTI फाईल करण्यापेक्षा सर्वांनी मिळूनच आपण जर एक कलेक्टिव्हली केस लढली तर 100% त्याची पॉवर काहीतरीच राहील. मी आधी पण बोललोय, मी एकटा लढून काही भेटणार नाही. म्हणजे 100% मी तर लढणारच, मला सपोर्ट नसेल तरी पण मी लढणार. पण जर तुमचा सर्वांचा सपोर्ट लाभला, हजारो मुलांचा सपोर्ट लागला, तर दॅट बिकम्स अ स्ट्राईक. ते आपण एकदम पॉवरफुल एक आपल्यासाठी रिव्हॉल्युशन ठरू शकतं. आणि सोबतच जे बाकीच्या लेखा कोशागार वगैरेच्या परीक्षा आहेत, जिथे फक्त कॉमर्सच्या गरज आहे खरं बघायला गेलं तर, की अकाउंटंटची पोस्ट म्हटल्यावर फक्त कॉमर्स ग्रॅज्युएशन हाच क्वालिफिकेशन क्रायटेरिया पाहिजे. पण अशा ठिकाणी तुम्ही एनी ग्रॅज्युएशन करत आहात, 101% तो पॉईंट मी विसरलेला नाहीये, तो लढण्या योग्यच आहे, लढलाच पाहिजे. 2018 मध्ये काही पॉईंट केला होता की कोशागारमध्ये सर फक्त BCom होतं, तर नाही, ते चेक केलं गेलं, ते फक्त BCom नाही, एनी ग्रॅज्युएशन होतं तेव्हा सुद्धा. पण याचा अर्थ तेव्हा सुद्धा एनी ग्रॅज्युएशन होतं म्हणून आता लाईफ टाईम आता एनी ग्रॅज्युएशनच चालेल, आता चेंज होऊ शकत नाही, हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. मुलांनो, मी असं पण म्हणू शकतो की आपण लढून मे बी केस हारून पण जाऊ. असं पण होऊ शकतं की कोशागारसाठी आपण लढाई केली आणि त्यांनी एनी ग्रॅज्युएशनच ठेवलं, असंही होईल, काहीच फरक नाही झाला. बट स्टूडेंट्स, मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ही ना करें, ये तो बहुत गलत बात है. तो डेफिनेटली हम लढेंगे, हम आपके साथ थे और साथ रहेंगे. स्टुडंट, तुमचाही सपोर्ट राहू द्या. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जिथे आपण पूर्ण इन्फॉर्मेशन स्प्रेड करणार आहोत. आपण काय ॲक्शन घ्यायची पुढची ती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. सो सी यू इन द व्हॉट्सअप ग्रुप आणि डेफिनेटली आपण लढूया. I am, I was, I am and I will be with you. चलो, टेक केअर, बाय बाय.